निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप, पण शिरूर तालुक्यात आज जे घडलंय ते थेट धक्का देणार आहे. गळ्यात खिळ्यांचा पट्टा, अंगावर कांद्याची माळ आणि अशाच अवस्थेत रांजणगाव गणपती पंचायत समिती गणातील उमेदवारांनी थेट अर्ज दाखल करून राजकारणाला आंदोलनाची धार दिली आहे. ही फक्त एंट्री नव्हे, हा संतापाचा आवाज आहे. मूलभूत सुविधांचा अभाव, नागरिकांचे प्रश्न, वाढती बिबट्याची दहशत, कांदा बाजारातील कोसळलेले दर आणि शेतकऱ्यांची होरपळ, या सगळ्यांविरोधात हा जाहीर निषेध. सामान्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठीच ही प्रतिक्रियात्मक कृती, असं उमेदवारांचं ठाम म्हणणं आहे. या अनोख्या आंदोलनामुळे निवडणूक रणांगण तापलं असून संपूर्ण परिसरात राजकीय हालचालींना वेग आलाय. शिरूरमध्ये आज एकच चर्चा, ही फक्त उमेदवारी आहे की बदलाची ठिणगी? जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी शिवशाही न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर. मी संदीप शिवाजी सोनवणे, रांजणगाव पंचायत समिती गणामधून अपक्ष फॉर्म भरत आहे. आणि हा नामनिर्देशन सादर करत असताना मी रस्ते, पाणी, वीज हे आपले नेहमीचे जे प्रश्न असतातच, परंतु आपल्या ह्या भागामध्ये म्हणजे आपला पूर्ण शिरूर तालुका असेल, ह्या शिरूर तालुक्यामध्ये जो मेन प्रश्न जो तयार झालेला आहे, हा खऱ्या अर्थानं हा बिबट्यांचे वाढते हल्ले आणि या बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळं बिबटे मानवी वस्तीमध्ये शिरूर लहान मुलं, स्त्रिया यांना टार्गेट करून त्यांना त्यांचा त्या ठिकाणी बळी घेतला जात आहे. म्हणून खऱ्या अर्थानं शासनाने या हिजमिक पट्टा घातलेला आहे. ह्या पट्ट्याच्या माध्यमातून लक्ष वेधून आमच्या ह्या शिरूर तालुका बिबट्यापासून भयमुक्त तालुका आमचा करायचा आहे. आणि यासाठी मी माझा नामनिर्देशन अर्ज सादर केल्यानंतर, मी निवडून आल्यानंतर मी या प्रश्नावर सातत्याने आवाज उठून जोपर्यंत हा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत मी ह्या गोष्टीचा पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही. आणि हा जो आहे, हा आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा असणारा शेतकऱ्यांचा प्रश्न, हा कांद्याचा प्रश्न. आत्ताच मी सकाळी एका व्यापाऱ्याला त्या ठिकाणी फोन करून विचारलं, आजचा कांद्याचा तुझी बाजारभावची तुझी घेण्याचे हे काय? तो मला 6 ते 7 रुपयेच्या दरम्यान तो आज त्या ठिकाणी कांदा घेतोय. म्हणून शेतकऱ्यांचा उत्पादित खर्च आणि झालेला खर्च याचा जर मेळ जर बसवला तर गेल्या अनेक दिवसापासून कांद्याला त्या ठिकाणी पूर्णपणे सरकारच्या ठिकाणी अजिबात लक्ष नाही आहे आणि कांद्याला त्या ठिकाणी बाजार नाही, शेतकऱ्याला कोणताही खर्च परवडत नाही आहे. त्यामुळं कांदा असेल, आमच्या शेतकऱ्याची सगळी पिकं असेल, या सगळ्या पिकांना चांगल्या पद्धतीचा बाजारभाव मिळावा याच्यासाठी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा अपक्ष म्हणून त्या ठिकाणी उभा राहून त्या ठिकाणी प्रयत्न इथून पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने राहणार आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.